हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता. तुमचं सर्वांचं मराठी कविता इन गुजरातमध्ये खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर चला म्हटलं आता उन्हाळ्याची एक तयारी करायला सुरुवात करूया. तर आता इथे माझं म्हणजे आपल्या हिवाळ्यात लागणारे जे काही स्वेटर, ब्लँकेट्स होते, तर ते सर्व मी आता इथे मशीनमध्ये टाकून घेणार आहेत. म्हणजे ते सर्व स्वच्छ धुवून उन्हात कडक वाळवून घेणार आहे. तर आता ऋतू बदलला म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बऱ्याचशा गोष्टी चेंज कराव्या लागतात आपल्या घरासाठी, आपल्या स्वतःसाठी. तसेच पर्यावरणाचीही तितकीच आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. उन्हाळा म्हटलं की आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते आणि पाणी साठवण्यासाठी आपण नेहमी मातीच्या भांड्याचा वापर करावा, म्हणजे माठाचा जास्तीत जास्त वापर करावा. बरेच जण फ्रीजमधलं देखील पाणी पित असतात, तर फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी आपण पिलं पाहिजे. कारण मातीच्या भांड्यातलं मातीच्या भांड्यातले पाणी पिणे किंवा अन्न शिजवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मातीच्या भांड्यातलं म्हणजे माठातलं पाणी प्यायल्याने आपली लवकर तहान भागते, आपल्या शरीराला थंडावा मिळतो. जितकं आपलं फ्रीजमधलं पाणी पितो तर त्याचा आपल्याला काहीच म्हणजे तहान भागत नाही किंवा काही फायदा देखील होत नाही. उलट त्यामुळे सर्दी, टॉन्सिल असे समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण मातीच्या भांड्यातलं म्हणजे माठातलं पाण्याचा वापर केला पाहिजे आणि माठातलं पाणी पिलं पाहिजे. तर आता बघा, इथे माझ्याकडे मागच्या वर्षाचा माठ होता, तर तो मी आता इथे काढलेला आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे तर. आणि इथे मी एक नायलॉनचं स्क्रबर घेतलेलं आहे, तर त्याने मी हलक्या हाताने तो माठ घासून घेणार आहे. कारण काय होतं ना, आपण बऱ्याच काही महिन्यांसाठी म्हणजे तो पॅक करून ठेवलेला असतो, पण बरीचशी काही धूळ वगैरे साठलेली असते. आणि तर त्यामुळे मी आता इथे अशा प्रकारे पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे. आणि धुवून घेतल्यानंतर तो कडक उन्हात देखील वाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातला जो काही वास असेल तर तोही निघून जातो आणि व्यवस्थित तो स्वच्छ देखील होतो. कडक उन्हात वाळून झाल्यानंतर मी इथे पाण्याने आता माठ भरून घेणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण माठ तर धुवून घेतला होता, पण तो जो माठाचा नळ असतो तर तो बराचसा खराब असू शकतो किंवा त्याच्यात धूळ वगैरे असू शकते. तर त्यामुळे आपल्या हाताने तर साफ करता येत नाही. तर त्यामुळे आपण म्हणजे बराच वेळ 1 दिवस तरी माठामध्ये पाणी राहू द्यायचं आणि तो म्हणजे नळाने तर पाणी सर्व काढून घ्यायचं, म्हणजे तो नळ देखील स्वच्छ होऊन जातो. तर अशा प्रकारे मी तो नळ देखील स्वच्छ करून आता मी पाणी भरून घेणार आहे. तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे फिल्टर आरो असेल तर असे तुम्ही नळी लावून पटकन पाणी भरू शकतात हाताने भरण्यापेक्षा. त्यानंतर आपल्याला जितकी पाण्याची आवश्यकता असते तितकीच पक्ष्यांना, प्राण्यांना देखील असते. तर त्यामुळे आपण पक्ष्यांसाठी देखील पाणी ठेवू शकतो. तर आता इथे मी पक्ष्यांसाठी इथे आमच्या शेडवर अशा प्रकारे पाणी आणि शेजारी खाण्यासाठी तांदूळाचे दाणे, काही पोळीचे तुकडे वगैरे देखील ठेवलेले आहेत. तर इथे पक्षी येत असतात, तर त्यामुळे त्यांनाही पाणी मिळतं आणि त्यांची तहान भागते. उन्हाळ्यात आपण आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन केलं पाहिजे. नागली अतिशय थंड असते, तर त्यामुळे इथे आता मला नागलीचं पीठ तयार करायचं असते. नागली दळून घ्यायची आहे. तर नागली हा प्रकारचा फळ गुजरातमध्ये माहीत नाही, कुठेही शॉपमध्ये तो मिळत नाही. तर त्यामुळे मी डीमार्टवरून तो मागवून घेतलेला आहे. आणि आता त्या म्हणजे पीठ तयार करायचं आहे, तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पूर्ण काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे. तर धुतल्यामुळे बरंचसं त्याच्यातले काही घाण असेल किंवा कचरा असेल तर तोही निघून जातो. आणि धुतल्यानंतर ती आपण ऊन असेल तर उन्हाखाली म्हणजे उन्हात कडक वाळवून घ्यायची आहे किंवा फॅनखाली देखील 1 दिवस ठेवली तर ती व्यवस्थित वाळून देखील जाते. आणि वाळवल्यानंतर तुम्ही ते दळू शकतात. तर अशा प्रकारे आपण नागली, ज्वारी अशा म्हणजे पीठ तयार करून ते बरेच दिवस, महिनाभरासाठी देखील साठवू शकतो. उन्हाळ्यात आपण योग्य अशा कपड्यांची निवड केली पाहिजे, जसं की कॉटन, सॉफ्ट, आपल्याला कम्फर्टेबल वाटतील असे कपडे आपण घातले पाहिजे. आणि जर कपाटात आधीच आपल्याकडे हे सर्व कपडे असतील तर नक्कीच आता उन्हाळा सुरू झाला आहे तर बाहेर काढा. आणि जर नसतील तर छान अशा कपड्यांची तुम्ही शॉपिंग करू शकता. तर इथे मी काही शॉपिंग केलेली आहे. तर बघू शकता, खूप छान असे कॉटनचे कुर्ती सेट घेतलेले आहेत मी.
तर त्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच कपड्यांमध्ये आपण चेंज केला पाहिजे. उन्हाळ्यात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. तर स्किनची काळजी घेण्यासाठी जर आपल्याला उन्हात बाहेर जायचं असेल तर नक्कीच आपण सनकोटचा, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावी. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची देखील तितकीच काळजी घ्यावी. तर त्यासाठी गॉगल देखील लावू शकतात. तर सनकोट, सनस्क्रीन आणि गॉगलचा वापर नक्कीच केला पाहिजे, जेणेकरून आपले डोळे आणि आपली स्किन देखील चांगली राहील. तर अशा प्रकारे छोटी मोठी अशी उन्हाळ्याची आपण तयारी करून किंवा काळजी घेऊन उन्हाळा छान असा एन्जॉय करू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.